बघा कसा दिसतो आपला पिको बांधल्यानंतर. फिनिशिंग बघा कशी आहे, एकसारखी अशी, कापड एकदम व्यवस्थित आहे. चला तर आता आपण हा जो फॉल आहे तो जोडून घेऊ आणि मग आपण हात शिलाई करून घेऊ. तो फॉलला स्टार्ट करू. बघा तर फ्रेंड्स, ह्या साडीला अशी डिझाईन आहे आणि हा काठ एक्स्ट्रा आहे, तो आपण फोल्ड करून घेऊ म्हणजे आपला फॉल आहे ना तो व्यवस्थित बसेल. मग जो आपला एक्स्ट्रा कपडा आहे साडीचा तो आपण फोल्ड करून घेत आहोत पहिल्यांदा, मग नंतर आपण फॉलला स्टार्ट करू. हा कपडा साडीतून एक्स्ट्रा झालेला आहे थोडासा खाली, तर मग फिनिशिंग आपली व्यवस्थित यावं म्हणून आपण पहिल्यांदा अशी एक पिकोची अशी एक टीप मारून घ्यायची, नंतरच आपण फॉलला स्टार्ट करू. कुठली शिलाई सरकी आहे, कुठली उलटी आहे हे आपल्याला दिसते बघा. असं बघूनच फॉलला आपण थोडा फोल्ड करू. फोल्ड केल्यानंतर बघा थोडा एक्स्ट्रा भाग सोडून द्यायचा साडीचा आणि तिथून आपण फॉल लावणं सुरू करू. बघा अशा पद्धतीने आपण फॉल लावून घेत आहोत. बघा आपण साडीचा कपडा आणि फॉलचा कपडा हे व्यवस्थित एका खाली एक ठेवलेला आहे आणि बरोबर आपण साईडनं अशी शिलाई मारून घेत आहोत. एकाला एक जोडून असं व्यवस्थित. बघा आपली शिलाई कशी आलेली आहे, अशी व्यवस्थित आपली शिलाई आलेली आहे बघा खालून वरून. असाच आपण हा भाग काय झालेला आहे, हा एम्ब्रॉयडरीचा भाग आहे आणि हा साडीचा भाग आहे. बघा काय झालं, आपण ही साडी फोल्ड केलेली आहे कारण ही साडी खूप एक्स्ट्रा होती ना. ही आपण फोल्ड केली नसती तर काय झालं असतं की हा कपडा एक्स्ट्रा खाली गेला असता आणि आपला फॉल व्यवस्थित बसला नसता. आता बघा हा फॉल असा आल्यामुळं काय होईल, आपला फॉल एकदम व्यवस्थित लागेल. बघा आता फ्रेंड्स, आता ही आपली जी डिझाईन आहे ही डिझाईन आपली पिकोमध्ये गेली नाही पाहिजे. बघा आपण आता हा फॉल आपण असा लावणार आहोत. इथून बारीक गोष्टी सांगतो, तुम्ही फॉलो करा, तुम्हाला कळेल की हे छोट्या टिपा आहे हे किती महत्त्वाचे आहेत. बघा आता तुम्ही डिझाईनचा भाग आम्ही खाली ठेवला आहे आणि आम्ही फक्त जो वरचा भाग आहे ना तिथून शिलाई सुरू केलेली आहे. बघा यानं काय होते, आपली जे डिझाईनचा खालचा काठ आहे त्याची डिझाईन जशीच्या तशी राहते, म्हणजे त्याची फिनिशिंग खराब होत नाही आणि आपला फॉल पण व्यवस्थित आलेला आहे, धुतलेला आहे. आणि ओलाच कपडा तसाच आपण थोडा ओलसर असतानाच आपण फॉल लावून घेत आहोत. आपण प्रेस केलेली नाही आहे फॉलची. आपण याचा कारण असं आहे की आपला जो फॉल आहे तो एकदम स्ट्रेट राहतो आणि तो नरम असल्यामुळं आपण जसा पाहिजे तसा आपण त्याला लावू शकतो. आणि जर आपण धुतला नाही फॉल आणि फॉल बिना धुण्याचाच लावला आपण तर काय होते, झोल येते साडीला. जेव्हा बघा हा कपडा जो आपण ओला केलेला आहे फॉलचा, त्याच्यामुळं काय असते, त्याला वजन असते थोडासा, त्याच्यामुळं तो स्ट्रेट असतो. व्यवस्थित बघा फिनिशिंग कशी दिसते, एकदम छान व्यवस्थित पद्धतीनं आपलं फॉल लावणं चालू आहे. बघा आता आपण हा कापड आहे तो फोल्ड करणार आहोत. आता आपला पिको फॉल लावणं हा कंप्लीट झालेला आहे आणि असं एकदम व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आपण. अशी व्यवस्थित टीप मारून घेतली. बघा आता आपला फॉल लावणं हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला आम्ही सरळ करून दाखवतो हा फॉल थोडा. बघा आपली डिझाईन कुठंच कट नाही झाली, काही नाही, एकसारखी डिझाईन पण जशी तशी आहे. आता
बघा आपला फॉल झालेला आहे. आता आपला साईडचा पिको बाकी आहे. आता आपण पिको करताना बघा कपडा कसा फोल्ड करतो. असा फोल्ड करायचा कपडा बघा, असं लावायचा. जो मागचा धागा आहे ना त्या धागाला हाताने थोडासा ताण देऊन थोडासा ओढून घ्यायचा बस. बघा आता इथून आपल्याला स्ट्रेट करता येते पिको. बघा बघा फ्रेंड्स, आमचे ब्लाऊजचे भरपूर सारे व्हिडिओ आहे. आता आम्ही पिको फॉलचा बघा पूर्ण पिको करून घेतला आहे आपण. आता बस आता आपण जो फॉल लावलेला आहे ना त्या फॉलला आपण आता व्यवस्थित जोडून घेऊ. बघा लास्टपर्यंत आपला पिको पूर्ण बघा. बघा कसा दिसतो आपला पिको बांधल्यानंतर. फिनिशिंग बघा कशी आहे, एकसारखी अशी कापड एकदम व्यवस्थित आहे. चला तर आता आपण हा जो फॉल आहे तो जोडून घेऊ. आता आपला पिको आणि फॉल हे दोन्ही लावणं झालेलं आहे. तर बघा आता आपण याच्यावरनं अशी कच्ची अशी आपली मोठी मोठी अशी टीप टाकून घेऊ हात शिलाई करण्याच्या आधी. म्हणजे हा भाग आपण आता चिपकून घेऊ मोठ्या मोठ्या शिलाईनं. आणि मग नंतर आपण हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई आपण खोलून घेऊ. याचं कारण काय होतं आहे, आपण जर डायरेक्ट अशी शिलाई केली तर थोडाफार तरी झोल येणार आहे. आपल्याला इथं 2 मिनटं लागतील. पण जेव्हा आपण हा भाग जोडून करते बघा अशी थोडी मोठी मोठी टीप घेते आणि असं आपलं ब्राऊन कलरचा धागा घेतलेला आहे. कारण हा आपल्याला खोलावंच लागणार आहे. जेव्हा आपली हात शिलाई झाली तेव्हा हा धागा आपल्याला खोलावंच लागणार आहे. आणि हा आता आपल्याला दिसाव खोलताना पण, नाहीतर आपण आपली शिलाई हात शिलाई दोन्ही सोबतच काढून घ्यावं. म्हणून हा वेगळाच धागा घ्यायचा थोडा, कारण आपल्याला ही शिलाई दिसत राहिली पाहिजे. बघा मी पुढं पण अशी आणि वरचा भाग बघा एकसारखा एकदम चोपून येत आहे. बघा आता मी हा एक्स्ट्रा भाग इथं ठेवला आहे वरी आणि थोडी खालून टीप देत आहे. याचं कारण काय आहे, आपण वरून ना हात शिलाईची शिलाई देणार आहोत. हे दोन्ही शिलाई एकात गेल्या तर काय होईल, आपल्याला खोलताना धागे एकात येतील. म्हणून ही शिलाई आपण खाली ठेवलेली आहे. हात शिलाई आपण वरून करणार आहोत. तशीच आपण पूर्ण जोडून घेऊ. आता बघा आपली फिनिशिंग बघा कशी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि तसंच आपण ही शिलाई दिलेली आहे ती आपण हात शिलाई झाल्यानंतर ही आपल्याला दिसते. आणि आपण थोडा असा अंतर ठेवला आहे तर आपल्याला हात शिलाई इथं करायची आहे. आणि ही शिलाई खोलताना पण ह्या शिलाई दोन्ही एकात एक मिळणार नाही. चला आपण आता हात शिलाई करू. बघा आपण आता हात शिलाईला स्टार्ट करत आहोत. खालून कमी आणि वरून असा जास्त थोडा. बघा हात शिलाई कशी फिनिशिंग बघा तुम्ही हात शिलाईची. छोट्या छोट्या गोष्टी यावं म्हणून वरून आपण खूप एक्स्ट्रा धागा घेत आहोत आणि खालून एकदम मसक एकदम कमी धागा घेत आहोत. बघा आता मस्त तुम्हाला सुई काढून दाखवते. असा पूर्ण धागा ओढून घेतलेला आहे. पण आता आम्ही तुम्हाला ते बॅक साईडनं दाखवतो. बघा आपण समोरच्या साईडनं कुठंतरी आपल्याला धागा दिसतोय का हात शिलाईचा. एकदम असं खालून एकदम कमी घ्यायचा आणि वरून असा मोठा घ्यायचा थोडासा. तर बघा ह्या साईडला धागा कसा दिसतो असा मोठा वरून, तसंच खालच्या साईडला आपला धागा काही दिसत नाही. पण फॉल करण्यासाठी धागा घेतो ना तेव्हा तो मोजून घेतला तरी चालेल. म्हणजे खूप फॉलपेक्षा थोडासा 5-6 इंचांना मोठा घेऊ. आणि बघा आपली हात शिलाई कशी आहे. बघा अशीच आपली आता हात शिलाई शेवटपर्यंत आलेली आहे. आणि एवढा एक्स्ट्रा भाग आपला राहिलेला आहे. तर आपल्याला आता झोल काढायचा आहे पूर्ण साडीचा. पूर्ण आपण पहिले साडीचा झोल काढून घेऊ. म्हणजे काय होईल, मग नंतर आपला धागा किती एक्स्ट्रा उरतो किंवा साडीचा पूर्ण झोल किती राहतो किती नाही हे आपल्याला कळतंय. आणि मग आपली साडी एकदम फिनिशिंग व्यवस्थित दिसणार आहे.
बघा आपण आता झोल काढून घेत आहोत साडीची पूर्ण. अशाच पद्धतीनं तुम्ही पण करा आणि बघा मग तुम्ही साडीला फिनिशिंग कशी राहणार आहे तुमच्या. बघा अशाच पद्धतीनं बघा शेवटपर्यंत आलो. बघा असं पूर्णपैकी आपण झोल काढून घेतलेला आहे. आपण अशी हात शिलाई करून घेऊ राहिलेल्या कपड्यातनी आणि पूर्ण साडीचा आपण आता झोळ काढलेला आहे. आणि बघा आता आपण ह्या बघा बघा आता थोडं पण असं आपण एक तिथं गाठ पाडून घेऊ. बघा आता आपण हे सगळं जोडलेलं आहे. हात शिलाई पण झालेली आहे आपली. तर आपण आता काय करू, जी हात शिलाई आपली आहे ती आपण आता जी शिलाई आपण एक्स्ट्रा शिलाई दिली होती ना ही खोलून घेऊ. बघा ही शिलाई जी ही आपल्याला वरी दिसते बघा आता. कारण कसं झालं आपण हात शिलाई इथे केलेली आहे, शिलाई आपण खाली दिली होती मुद्दाम. बघा आपण ही शिलाई खोललेली आहे. पण बघा काही दिसते का टिपा, किती एकदम हात शिलाई आपण भारी केलेली आहे. बघा कुठं बघा कुठं झोल नाही, कुठं काही नाही, तसा एकसारखा कपडा बसलेला आहे आपला. ही आपण एक्स्ट्रा फोल्ड केलता साडीचा ते आहे. बघा इथून डिझाईन कशी अशी व्यवस्थित, कुठंच काही झोल नाही काही नाही.